काल गणपती विसर्जन झाले आणि घर कसं सुनं सुनं वाटत होतं. काहीही काम करावं असं वाटत नव्हतं. म्हणून रात्री गणपती शिरवून आल्यानंतर मी काहीच काम केले नाही, तर तसाच पसारा पडून होता. 2-3 टोपले भांडे लावायचे होते आणि गॅस ओटा साफ केला होता. आज सकाळी काल रात्री मी दोशाचं भिजू घातलं होतं, तर मग आज आईला सकाळी दोशाच्या पिठाचे उत्तप्पे करून दिले. त्या बाहेर जाणार होत्या तर, आणि त्यानंतर मग मुलांना दोशे करून देणार होती. आणि तो पसारा आवरायसाठी घेतला आणि ते 2-3 टोपलीचे भांडे होते ते लावून घेतले आणि त्यानंतर चिल्लर भांडे घरामध्ये घासले, लहानवाले आणि मोठेवाले भांडे सगळे बाहेर नेऊन ठेवले आणि त्यानंतर मग गॅस ओटा साफ करून घेतला. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. It's me. तेवढ्यात शेजारच्या काकू आल्या. त्यांनी विचारलं की आज नळाला नदीचं पाणी आहे का, तर मी हो बोलत त्यांच्यासोबत बोलत मी माझे काम करत होते. आणि आजच्या दिवशी नळाला नदीचं पाणी येते. आमच्या बोरिंगचं पाणी खारं असल्यामुळे मी बोरिंगचं पाणी काही भरत नाही. गॅस ओटा साफ झाल्यानंतर टोपलंभर भांडे घासून घेतले. आणि नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आजचा दिवस आहे बुधवार आणि काल मंगळवार होता. काल गणपती विसर्जन झाले, त्यामुळे काही घर सुनं सुनं वाटत होतं, कामाचे मन लागत नव्हतं. परंतु खूप सारा पसारा पडला होता, तेवढाही आवरला. आणि आता वाजले 12. त्या आंघोळ झाली आणि आता काल दोशाचं भिजू घातलं होतं, तर आता मुलांना दोशे करून देणार आहे. त्यासाठी आलू उकडून आणले आणि नंतर भाजी बनवणार, नंतर चटणी आणि मग दुसरी बनवणार. सासूबाईला सकाळी दोशाच्या पिठामध्येच कांदे, मिरची, सांबार, धना पावडर, जिरा पावडर थोडा टाकून त्याचे उत्तप्पे बनवून दिले आणि आता मुलांना दोशे बनवून देणार आहे. तर असा वरीनेच याची शेंगदाणा आणि दह्याची चटणी बनवली आणि मी आलूची भाजी आणि आता दोशे बनवून देणार आहे. आसावरी ही माझ्या मुलीची मैत्रीण आहे. दोघीजणी गणपतीच्या जेवणासाठी आल्या होत्या आणि त्या जाणार होत्या. त्यांच्या आवडीचं काहीच मी केलं नव्हतं, म्हणून मग मी काल रात्री दोशाचं भिजू टाकलं होतं आणि त्या 4 वाजता जाणार होत्या. निर्लॅपच्या तव्यावर दोशे बनवले, परंतु ते नरमच होत होते, कडक जमतच नव्हते. म्हणून मग मी माझा लोखंडाचाच दोशाचा तवा मांडला आणि त्याच्यावर दोशे केले, तर त्याच्यावर छान जमले. क्रंची दोशे झाले छान. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. It's me, it's me, it's real me. It's me, it's me, it's real. पहिले तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं, नंतर त्यावर पाणी शिंपडायचे आणि त्यानंतर मग दोशाचं पीठ टाकून छान दोशे पसरवून घ्यायचे. खूप छान दोशे होतात. दीपक आला आणि म्हणाला, मम्मी मला दोशावरच भाजी लावून दे, तव्यावरच. मग मी त्याला तशीच दोशावर भाजी लावली आणि तो डोसा त्याला दिला खायसाठी. अशा प्रकारे सगळ्यांनाच गरम गरम दोशे करत गेली आणि मुलं आणि हे
यांनी पण दोशे खाऊन घेतले आणि नंतर ते दुकानामध्ये गेले. सांग कसं झाला? एक नंबर झाला. एकदम क्रंची झाला आहे डोसा. सुपर टेस्टी, चटणी पण टेस्टी, आलूची चटणी पण टेस्टी आणि हा खूप सुंदर ऑप्शन आहे ब्रेकफास्टचा हेल्दीवाला. सुपर. गणपतीचं डेकोरेशन काही काढलं नव्हतं कारण घर खूप सुनसुनं वाटत होतं, तर त्याला पाहून तरी बरे वाटेल म्हटलं, मग मी काही काढू दिलं नाही. दुपारून काढेल म्हटलं मी, तुम्ही जा म्हटलं आता. अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.